आज आमची भातसा नदीची उपनदी, जी नदी भोकरीपासून तलवलीपर्यंत असंख्य अशा गावांना उपजीविका करणारी नदी, त्या नदीला बुजून जे अँटोनोवा लॉजिस्टिक पार्क्स लिमिटेड या कंपनीने आज ती नदी बुजून 100 एकर जमीन नापीक करण्याचा कट कारस्थान आखलेला आहे. आज गेल्या 1 महिन्यापासून आमच्या तिथील शेतकरी मुलं तिथे जाऊन त्या कंपनीला सांगत आहेत की आमच्या नदीला बुजू नका, जेणेकरून या बाजूला असलेला जो शेतकरी वर्ग आहे, जो 100 एकर मधील शेतकरी आहे, तो उद्ध्वस्त होईल. त्यांना तुमच्या लॉजिस्टिक पार्क मध्ये जर जमिनी डेव्हलपला द्यायच्या नाहीत तर त्यांना जबरदस्ती करून अशा पद्धतीने त्यांचा व्यावसायिक जो शेतीचा व्यवसाय तो नष्ट करून कुठेतरी त्यांना त्यांच्यावरती प्रेशराईज केलं जात आहे की आम्हाला तुम्ही तुमच्या जमिनी डेव्हलपला द्या. त्या नापीक करून कुठेतरी त्यांच्या माध्यमातून त्यांचा भाव पाडून शेती व्यवसाय नष्ट करून त्यांना लॉजिस्टिकच्या माध्यमातून ज्या पद्धतीने उभारणीसाठी जमिनी देत नाहीत तर त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे. त्या प्रांतांना अधिकार दिलेले आहेत का त्वरित 45 दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल, की आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांजवळ गेलोय. जर शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर आम्ही स्वतः बुलडोजर घेऊ, हे सर्व पाडकाम करू आणि आमची जी नदी, जी वर्षानुवर्षे आम्हाला ज्या नदीमधून पाणी मिळालं आणि आम्ही शेती करत होतो, कालव्यांच्या मार्फत शेती करत होतो, ती शेती करताना आमची जी नदी बुजवलेली आहे ती नदी जर मिळाली नाही तर येत्या काळात उग्र आंदोलन सर्व शेतकरी करतील असं आम्ही आवाहन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.